हॅलो एव्हरीवन, मी दीपाली, प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट. माझा प्रोफेशनल मेहंदीचा क्लास होऊन 6 महिने झाले. फिनिशिंग वगैरे छान आहे आता. पण मी एकटीच शिकून बसण्यापेक्षा माझ्या अनेक मैत्रिणींना, ज्यांना घराच्या बाहेर जाऊन क्लास करणं होत नाही, अशा मैत्रिणींना मला शिकवण्याची इच्छा आहे. जे काही ज्ञान मी मिळवले ते मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज आहे क्लासचा पहिला दिवस. मग मी तुम्हाला सांगणार आहे मेहंदी शिकण्यासाठी काय काय गरजेचं आहे आणि कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला लागतील. तर ही आहे ड्रॉइंग बुक. तुम्हाला फ्रेश मेहंदी पावडर लागेल. ही आहे मेहंदी पावडर, जी मी 5 फिल्टरची घेतलेली आहे. 5 फिल्टरची मेहंदी घेतल्यावर तुम्हाला मेहंदीमध्ये म्हणजे मेहंदी अडकणे, कोणमधून लवकर पडत नाही मेहंदी. ती जी 3 फिल्टरची मेहंदी असते किंवा साधी मेहंदी असते, आपण जी हाताला लावण्यासाठी गणपती छाप वगैरे वापरतो, तशा मेहंदी वापरतात मुली. पण माझ्या मैत्रिणींना एकच सांगणं आहे माझं की 5 फिल्टर किंवा 7 फिल्टरची मेहंदी तुम्ही वापरा. म्हणजे तुम्हाला कोनमधून मेहंदी सहज येईल आणि तुम्हाला जास्त कष्ट लागणार नाही मेहंदी काढते वेळेस. ही 5 फिल्टरची मेहंदी आहे, जी तुम्हाला कोनमधून सहज एकदम अशी सॉफ्ट पेस्ट तयार होते या मेहंदीची. म्हणून तुम्ही 5 फिल्टर वापरा. ही आहे टेप, सेलो टेप, जी आपल्याला कोन बनवते वेळेस चिटकवण्यासाठी लागते. ही आहे टेप डिस्पेन्सर, ही सेलो टेप या टेप डिस्पेन्सरला लावून तुम्ही कोन चिटकवू शकता. या टेप डिस्पेन्सरमुळे आपल्याला सहज टेप तोडता येते. हा आहे चम्मच, जो की मेहंदी मेजरमेंटसाठी आपल्याला लागतो. हा आहे स्पॅच्युला, जो मेहंदी आपल्याला मिक्स करण्यासाठी, पेस्ट सॉफ्ट बनवण्यासाठी, मेहंदीमधल्या गुठळ्या विरघळवण्यासाठी आपल्याला कामाला येतो. हे आहे मेहंदी ऑइल, ज्याच्यामुळे या मेहंदीचा, जी साधी मेहंदी असते त्या मेहंदीचा कलर डार्क करण्यासाठी हे वापरले जातं. हे खूप गरजेचं आहे. मी पुढं सांगणार आहे, पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन या ऑइलचं मेजरमेंट कसं घ्यायचं आणि स्वतः तुम्ही तुमचं मेहंदी ऑइल कसं तयार करायचं हे मी सांगणार आहे. ही आहे स्टॉकिंग. तुम्ही म्हणसाल हा सॉक्स आहे, पण हा खरंच सॉक्सच आहे, पण हा मेहंदी गाळण्यासाठीचा सॉक्स आहे. याला स्टॉकिंग म्हणतात. हा पण खूप गरजेचा आहे. याच्यामधून मेहंदी गाळल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही कचरा असतो तो सहजासहजी याच्यामधून निघून जातो आणि फक्त आपल्याला सॉफ्ट मेहंदी मिळते. ही आहे पायपिंग बॅग, जी आपल्याला कोनमध्ये मेहंदी भरण्यासाठी वापरली जाते. याच्यामध्ये मेहंदी भरायचं आणि कोनमध्ये आपल्याला सहज शिफ्ट करता येते मेहंदी. आणि या आहेत सेलोफेन शीट्स, ज्या आपण कोन बनवण्यासाठी वापरतो. ह्या ब्रायडल मेहंदी काढण्यासाठी फेमस असलेल्या सेलोफेन शीट्स आहेत. आणखीन बरेच प्रकार आहेत या शीट्सचे. बऱ्याच प्रकारामध्ये या शीट्स उपलब्ध आहेत बाजारामध्ये. पण या शीट्समुळे तुम्हाला पेन्सिल, कोन आणि सहजासहजी याच्यामध्ये मेहंदी कोन पकडण्यासाठी त्रास होत नाही. मेहंदी काढण्यासाठी तुम्हाला सहजासहजी काहीच त्रास होणार नाही आणि खूप छान कोन बनतो या सेलोफेन शीट्सचे. तर एवढं साहित्य तुम्हाला लागेल. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.